आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे कोल्हापूरचं राजकीय वातावरण चांगलं तापलंय। या मतदारसंघावर शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी दावा केला होता, मात्र ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानं आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे। क्षीरसागर नाराज असून ते सध्या नॉट रिचेबल आहेत आणि त्यामुळेच ही नाराजी महाविकास आघाडी दूर कशी करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही कोल्हापूर महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट ठरणार आहे। त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीत ताकदीने उतरलेत। काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होतीये। काँग्रेसने या मतदारसंघावर आपला दावा केला तर हा मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता। राजेश क्षीरसागर यांनी या मतदारसंघाचं 2 वेळा प्रतिनिधित्व केलं, त्यामुळे ही पोटनिवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा आहे। शिवसेना आणि काँग्रेसनं या जागेवर दावा केल्यामुळे या ठिकाणी तिढा निर्माण झाला, त्यामुळे या जागेवर राजेश क्षीरसागर यांनी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवला। आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना दुसरं एक आवाहन करतो की अनेक ठिकाणी निवडणुका होतात, मैत्रीपूर्व देखील निवडणुका होतात। या ठिकाणी एक मैत्रीपूर्ण निवडणूक होऊ जाऊ द्या। मैत्रीपूर्व निवडणूक झाली, तिरंगी झाली तर या ठिकाणी शिवसेनेचा निश्चित विजय आहेच। आणि भाजपबरोबर लढलो आणि आम्हाला शिवसेनेला जर तिकीट दिलं तर निश्चितपणे विजय आहे। दोन्ही ठिकाणी आमचा विजय आहे। अशा पद्धतीने मैत्रीपूर्ण निवडणूक झाली तरी देखील या ठिकाणी महाआघाडीची जागा कमी होणार नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेच्या पाठीमागे उभं राहावं असं आवाहन करतो आणि पक्ष नेतृत्व निश्चितपणे जो काही निर्णय घेईल तो आम्हाला शिरसावंद असेल। मैत्रीपूर्ण लढतीचा हा प्रस्ताव काँग्रेसनं अमान्य केलाय। हे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलं। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीत ही जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय झाला आणि राजेश क्षीरसागर यांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं। त्यामुळेच क्षीरसागर नाराज झाले असून ते सध्या नॉट रिचेबल आहेत। परवा दिवशी मी राजेश क्षीरसागर, उदय देवने, परत विजय देवने, परत संजय पवारजी अशी आमची बैठक झाली आणि त्यामध्ये मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील तो मान्य करायचा अशा पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी झालेला। आणि त्यावेळी मगाशी म्हटलं तसं उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करतोय आणि सीएम साहेब जो निर्णय देतील तो आम्हा सगळ्यांना मान्य असणार आणि शिवसेनेलाही तो मान्य आहे। राजेश क्षीरसागर यांच्या भूमिकेमुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीतच अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे। त्याचा मतांवर परिणाम होणार की क्षीरसागर यांची नाराजी दूर करण्यात शिवसेना आणि काँग्रेसला यश मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। आणि दिवसभराच्या बातम्यांमध्ये पुढची बातमी आहे ती सगळ्या राज्याची चिंता काहीशी वाढवणारी। ती म्हणजे चीन आणि कोरियामध्ये चौथ्या लाटेचं संकट आहे, कोरोनाची चौथी लाट। अशातच आता भारतासह राज्यातही चौथ्या लाटेचा धोका वर्तवण्यात येतोय। शेजारच्या देशामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली, त्यामुळे केंद्रानं राज्य सरकारच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहिलंय। यामध्ये त्यांनी सतर्कता बाळगून काळजी घेण्याचं आवाहन केलंय। राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल माहिती दिली। त्यामुळे पुढच्या लाटेच मागचा शहाणा या पद्धतीनं आपल्याला सावधगिरी बाळगणं गरजेचं असल्याचं राजेश टोपे म्हणाले। त्यामुळे राजेश टोपे यांनी एक महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे। राज्यामध्ये एकीकडे पहिल्यांदाच बहुसंख्य ठिकाणं अशी आहेत की तिथे कोरोनाचा नवा कोणताही पेशंट सापडलेला नाही, तर पहिल्यांदाच रुग्णसंख्या नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 100च्या खालती म्हणजे 90च्याही खालती आहे। पण त्याच वेळेला बाजूच्या काही देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या मात्र वाढते। आणि आता पाहूयात एसटीच्या कथा आणि व्यथा। कोकणामध्ये सध्या शिमगोत्सवाची मोठी धूम आहे। राज्यभरातून लाखो चाकरमानी हे कोकणात दाखल झाले आहेत।
यंदा मात्र एसटीची सेवा बंद असल्यानं या चाकरमान्यांच्या खिशाला मोठा फटका बसतोय। चाकरमान्यांना आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी खाजगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागतोय। या खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट सुद्धा होते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकातून काही निवडक ठिकाणीच एसटीच्या बसेस सुरू आहेत, बाकी सगळ्या बंद। खेड आगारातून सध्या खेड चिपळूण, खेड दापोली याच फेऱ्या आहेत। चालक आणि वाहकांच्या उपलब्धतेनुसार होळीसाठी 4 ते 5 वाढीव फेऱ्या सोडण्यात आल्या, मात्र त्याकरता चाकरमान्यांना तासनतास वाट बघावी लागते। वावरांची तर हालत विचारूच नका। एक तर गरमी, किती अंश गरमी आता 41 डिग्रीवर आलेलं आहे काम, आणि लोकांचे हाल किती। एक तर ट्रेनचे हाल बघा काय आहेत ते, ट्रेनला बसायला जागा नाही आणि तिकीटं पण नाहीत। सरकारला हेच सांगायचं आहे की लवकरात लवकर त्यांचा निर्णय करून टाका एसटी कामगारांचा। एसटी बंद असल्यामुळे तर हाल तर होणारच, कारण टायमिंगचा वगैरे एक तास वेटिंग करावं लागतं आहे लोकांना। अगोदर कसं त्या टायमिंगवर निघत होते, आता कसं आहे कधी गाडी आहे कधी नाही ते काय सांगता येत नाही। त्याच्यामुळे लवकरात लवकर संप मिटवा आणि रेग्युलर सुरू व्हावी। दरवर्षी जर आपण बघितलं तर शिमगोत्सवाला अनेक जादा बसेस सोडल्या जातात, कारण प्रवाशांची त्याप्रमाणे या ठिकाणी गर्दी असते म्हणून। मात्र आता आहेत त्या देखील बस फेऱ्या अजून सुरू नसल्यामुळं प्रवाशांचे हाल हे सुरूच आहेत, आणि काही थोड्या प्रमाणातच एसटीच्या सेवा ज्या आहेत या ठिकाणी सुरू आहेत। मात्र त्याचा सर्वात मोठा फटका शिमगोत्सवासाठी कोकणात दाखल झालेल्या प्रवाशांना पडलेला पाहायला मिळतो। बातमी आहे परभणीतून। परभणीमध्ये सुद्धा एसटी पूर्ण क्षमतेनं रस्त्यावर आलेली नाही, त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांशिवाय पर्याय नाही। त्यात खाजगी वाहतूकदारांच्याकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या तक्रारी प्रवासी सातत्यानं करतात। परभणीमध्ये 350 पैकी फक्त 120 कर्मचारी कामावर आहेत। महामंडळानं 11 खाजगी कर्मचारी सुद्धा सेवेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात घेतलेत, त्यामुळे जिल्ह्यातील तालुक्याच्या सुद्धा मार्गांवर एसटीची वाहतूक हळूहळू सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे। पण ग्रामीण भागामध्ये वाहतुकीसाठी प्रवाशांना खाजगी वाहनावरतीच अवलंबून राहावं लागतंय। सध्या परभणी आगारामध्ये टोटल संपामध्ये सामील जेव्हा संप चालू झाला त्यावेळी सर्व आगार बंद होते। त्यावेळी 350 कर्मचारी आगारातील संपामध्ये होते, त्यापैकी आत्ता 120 कर्मचारी हे आगारात हजर झालेले आहेत। आणि जेव्हा संप चालू आत्ता होऊन टोटल 25 बसेस ह्या ऑनरोड झालेल्या आहेत, आणि त्यामधून परभणी आगाराला दिवसाचे 6.5 ते 7,000 किलोमीटर ऑपरेट होऊन उत्पन्न हे 2.25 ते 3 लाखाच्या दरम्यान येत आहे। तिकडे ऑटो चालक मनमानी पद्धतीनं तिकिटाची वसुली करतात असा आरोप प्रवाशांनी केलाय। एसटीच्या तिकिटाला जिथे 300 रुपये मासिक खर्च यायचा, तिथे आता प्रवाशांना 1000 रुपये किंवा त्याहीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात। त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर याचा मोठा परिणाम झालाय। काय वाहनच नाही, ऑटो प्रायव्हेटच वाहन आहे। सकाळी जर आलं तर 2-4 तास थांबावं लागते, भरती झाल्याशिवाय जाता येत नाही। 5 रुपयाचा फरक। ओके, पण रेग्युलर ऑटो तरी चालायला येत का नाही? नाही, टाइम लागते ना ऑटोला, टाइम लागते, पुन्हा भरती होतं थांबावं लागतं। एकट्यासाठी ऑटो चलत नाही। एसटी म्हणजे आली की हात दाखवून बसणं सोपं आहे। तरोड्यामधून आम्ही डेली येते वेळेस 3-4 माणसं आम्हाला त्या नियमाने म्हणतात पोलिसांनी बसवा, त्या नियमामध्ये आम्हाला परवडत नाही। 3 माणसाचे आम्हाला येतात 90 रुपये, 4 माणसाचे 90 रुपये येतात, 100 रुपये लिटर तेल आहे। त्या नियमानं जर चाललो तर आम्ही 4-5 माणसं 8 माणसं बसली तर आम्हाला 2000 फाईन मारतात। ते जास्त प्रवासी बसवले म्हणजे 8 प्रवासी बसवले तर आम्हाला पुढच्या RTOचा त्रास आहे, ट्रॉफिक पी आय जायचा, ते 6692 करतात। 7-8 माणसं बसली आम्हाला 3 माणसं परवडत नाही, त्यामुळे आम्हाला हे करावं लागते। 8 माणसं बसवावं लागतात, बस त्यांचा लई त्रास आहे। त्यांचं म्हणणं बरोबर आहे प्रवाशांचं, 5 रुपयाचा तफावत आहे, पण 5 रुपये जे कमी बसवाले घेतात तर तरोडा फाट्याहून घेतात ना, तरोडा फाटा ते परभणी, आम्ही गावातून आणतो ना तरोडात। 5 रुपये आम्हाला 3 किलोमीटरचे 5 रुपये देणं म्हणजे काय मोठी गोष्ट नाही, कारण आता वाढती महागाई, डिझेल वाढलेलं आहे। तिकडे नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडमध्ये काहीसा दिलासा देणारं चित्र पाहायला मिळत आहे। मालेगाव, येवला, मनमाडसह इतर काही ठिकाणी
कामावर रुजू होत आहेत, त्यामुळे एस टीच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. इकडे मनमाडचं बस स्थानक पुन्हा एकदा प्रवाशांनी गजबजून गेलंय. आम्ही दररोज जवळपास 55 ते 60 फेऱ्या करत आहेत. त्याचप्रमाणे इतर विभागातील देखील 120 ते 130 फेऱ्या मालेगाव आगारातनं जात आहेत. मालेगाव आगार आणि इतर विभाग यांचे मिळून जवळपास 175 ते 80 फेऱ्या होत आहेत. त्याचप्रमाणे आम्ही या फेऱ्यांच्या माध्यमातून प्रवाशांना पुणे, नगर, पाचोरा, धुळे, जळगाव, नाशिक, सुरत या ठिकाणी सेवा देत आहेत. समितीचा जो अहवाल होता तो आम्हाला पहिलेच माहीत होता, कारण त्यांना पहिलेच त्यांच्या मनात होतं यांचं विलिनीकरण करायचं नाही आहे. त्याच्यामुळं अनिल परब साहेबांनी पण सांगून दिलं की आम्हाला यांचं विलिनीकरण करायचं नाही. पण आम्हाला ह्यांच्यावरती कालही विश्वास नव्हता आणि आजही विश्वास नाही आहे. आमचा विश्वास आहे फक्त न्यायदेवतेवर विश्वास आहे. आणि आमचं जे दैवत आहे गुणरत्न सदावर्ते साहेब आम्हाला जोपर्यंत सांगत नाही की तुमचं पुढचं काय काय नाही, जो आम्हाला किंवा कोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही कुणीच कामावरती जाणार नाही. 24 लोक आमचे आत्तापर्यंत मृत्युमुखी पडलेले आणि इथं जगणं मुश्किल झालेलं आहे. आता परिस्थिती हाताच्या बाहेर जायला लागली आमच्या सर्व कामगारांची. प्रवाशांची हेळसांड होती. याला जबाबदार कोण आहे? प्रशासन आहे. आम्हाला हौस नाही संप करणे, दुखवटा करण्याची. याचा कुठंतरी शासनाने विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये जो संभ्रम निर्माण आणि तुम्ही कामावर आल्यानंतर तुमच्यावर डिसमिस आणि बडतर्फ झाला असेल तर तुम्हाला पुढे अपील करावं लागेल. म्हणजे नोटीस झाल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यावर निर्णय घ्यावा लागेल. परंतु यांनी जर सर्वांना ह्या कार्यवाही मागे घेऊन 0 कारवाई दाखवून सगळ्यांनी हजर करून घ्यायचा राहिला असतं तर सगळे गेले असते. परंतु आमचा त्याच्यावर विश्वास नाही. आम्ही विलिनीकरणावरच काय ठाम आहोत. तिकडे अमरावती जिल्ह्यामध्ये देखील एस टी महामंडळाच्या आगारासमोर एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. शासनानं तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी एस टीचे कर्मचारी करत आहेत. एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्यानं नाईलाज असतो तो प्रवाशांचा. त्यांना खाजगी बसमधूनच प्रवास करावा लागतो किंवा अन्य वाहनांच्या पर्यायाचा विचार करावा लागतो. खाजगी बस चालकांनीसुद्धा बसचं भाडं अव्वाच्या सव्वा वाढवून ठेवलं आहे. त्यामुळे अमरावतीहून नागपूरला जायचं असेल तर प्रवाशांना 500 ते 600 रुपये मोजावे लागतात. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. शासनानं तातडीनं एस टी कामगारांचा संप मिटवावा अशी सर्वसामान्य लोकांची मागणी आहे. अशाच काही प्रवाशांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. गेल्या 4 महिन्यापासून एस टी महामंडळाचा संप जो आहे तो संप अजूनही सुरूच आहे. एस टी महामंडळ विलीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहे. मात्र सरकारकडून कुठलाही तोडगा निघालेला नाही आहे आणि त्यामुळं जे सर्वसामान्य प्रवासी या प्रवाशांना एस टी बसस्थानकाच्या बाहेर जे ट्रॅव्हल्स आहे या ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो. मी अगदी एस टी स्टँडच्या बाजूला तो आपण पाहू शकतो. या ठिकाणी प्रवासी जे आहे प्रवासी या ठिकाणी बसची वाट पाहत आहे आणि या ठिकाणून खाजगी बसेसची वाहतूक जे केली जाते. मात्र आता खाजगी वाहतुकीचे जे बस भाडे देखील काही जे वाहक आहेत यांनी वाढवलेले आहे. आपण काही नागरिकांसोबत बोलू. मला सांगा भाऊ, तुम्हाला कुठल्या गावाला जायचं आहे आणि सध्या काय भाडं आहे एस टीचं? मला वरुडला जायचं आहे. जवळपास 300-350 रुपये वरुडचं प्रायव्हेट वाहन वगैरे जे भाडं आकारते. एस टी बसचं जवळपास 150पर्यंत एस टीचं भाडं आहे. मला सांगा तुम्हाला कुठल्या गावाला जायचं आहे आणि साधारणतः काय भाडं आकारलं जातं आता? साधारणतः म्हणजे आता मला नागपूरला जात होतो आणि साधारणतः भाडं म्हणजे 3 पट भाडं प्रायव्हेट बस वगैरे वापरतात आणि एवढे दाबून ते लोक भरतात. म्हणजे इकडे कोरोना चालू आहे आणि कोरोना काळामध्ये सोशल डिस्टन्सचं पालन याच्यामध्ये केलं जात नाही. दाबून लोक भरल्या जातात आणि त्याच्यानंतर विषय असा का 4 महिन्यापासून जे आंदोलन चालू आहे महामंडळाचं, आम्हाला शासनाला विनंती आहे एक सामान्य नागरिक म्हणून की त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा आणि जे सामान्य जे लोक यांना जो त्रास होतो तो त्रास कुठेतरी मिटेल हे नक्की. खाजगी बसेस मिळत आहे पण ते भाडं खूप घेत आहे. म्हणून शासनाला अशी विनंती आहे की एस टी महामंडळ पुन्हा चालू करावी. काही गोरगरीब जनतेची एस टी महामंडळ आहे. सर्वसामान्य माणूस त्यामध्ये आपलं ये जा करत असतो. पण अशा एस टी महामंडळाला वेटीत धरून हा काही बरं नाही. म्हणून एस टी महामंडळाचा संप हा तात्काळ आपण नील करावा. पुढे सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत.
तेव्हा कर्मचाऱ्यांच्या तर व्यथा आहेतच, पण सर्वसामान्य प्रवाशांच्या सुद्धा व्यथा खूप साऱ्या आहेत. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे. माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुनरुज्जीवित करण्याचा फेरविचार करण्याच्या मागणीसाठी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील आमदारांच्या शिष्टमंडळासह ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. यासाठी राज्यपालांनी या प्रश्नाच्याबद्दल व्यक्तिशः लक्ष घालावं अशी मागणीसुद्धा पत्रातून करण्यात आली. यावेळेला त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सुद्धा टीका केली. मराठवाड्याचा विकास होऊ नये, तसंच मराठवाडा दुष्काळवाडा म्हणून जी ओळख मराठवाड्याची बनत चालली आहे ती पुसली जावी, यासाठी राज्यातलं सध्याचं महाविकास आघाडीचं सरकार नेमकं काय करतंय? सरकार दुष्काळवाडा ही ओळख पुसण्यासंदर्भात खरंच गंभीर आहे का, असाही प्रश्न लोणीकर यांनी उपस्थित केला आहे. मराठवाड्याच्या जनतेला पिण्यासाठी स्वच्छ पाणी अशा प्रकारची ही महत्वाकांक्षी वॉटर ग्रीड या आघाडीच्या दळभद्री सरकारनं आता रद्द केली आहे. राज्याचे महामहिम राज्यपाल महोदयांना मराठवाड्यातल्या आमदारांचं शिष्टमंडळ भेटून ही वॉटर ग्रीड झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांकडे करणार आहोत. तिकडे सांगलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा वाद आता पेटला. राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्घाटनाच्या आधीच मेंढपाळ आणि धनगर समाजातल्या महिलांच्या उपस्थितीत 27 मार्चला लोकार्पण सोहळा होणार असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलंय. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सांगलीमध्ये अहिल्यादेवी होळकर स्मारकाची पाहणी करत लोकार्पण सोहळ्याची तयारी सुरू असल्याचं म्हटलंय. 2 एप्रिलला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा असल्याचं यापूर्वी जाहीर करण्यात आलंय. त्यामुळे आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट वाद इथे रंगणार आहे. या सगळ्या स्मारकाचा उद्घाटन सोहळा 27 मार्चला सायंकाळी 4 वाजता करण्याचं योजलं आहे. आणि मी तमाम महाराष्ट्रातील अहिल्यादेवींच्या वरती प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांना मी विनंती करतो की या उद्घाटनाच्या सोहळ्याला हजारोच्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहा. आणि आता एक नजर टाकूयात देशातल्या प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.